बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी, आडवर फिरवित डुकडुग ऐका, ऐका 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 पिंगळा महाद्वारी, बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी। ऐक नागबाई तू राम नाम घेई, मानवद आला जन्माला संसार केला काही, घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी। तुम्ही मनुष्यान घरदार इथं सगळं राहत सार, माणूस मेल्यावर त्याच द्यावं बाहेर घर, घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे, हात आजकाल मंडळी कसं सगळं फास्ट झालंय बघा। टेस्ट क्रिकेटची 50-50 वनडे झाली आणि त्याची पण आता 20-20 झाली बघा। गाड्या कशा फास्ट झाल्या ती, आगीन गाडीची बुलेट ट्रेन झाली, माणसं इतकी फास्ट झाली की म्हातारी अजून मेली नाही तरी पण तिची बातमी व्हॉट्सअपवर आली। तिला 15 लोकांचे नमस्कार, 72 लोकांचे पुष्पगुच्छ आणि खाली 21 लोकांचे RIP आले बघ। श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण, अहो त्याच कृष्णाचा मी सेवक आहे, त्याचाच निरोप घेऊन तुमच्या पर्यंत मी आलो आहे। अहो आयुष्याचा सार तुम्हाला सांगणार आहे, पण या फास्ट जमान्यात तुम्ही आपली संस्कृती, आपली परंपरा, या मातीची ओळख विसरू लागला आहात। म्हणूनच मला तुमच्या पर्यंत यावं लागलं आहे। गणेश भक्तांनो, मी पिंगळा 4 गोष्टी सांगणार आहे, ऐकून घ्या नीट। कारण मी गेली 1 वर्ष रोज या 2 घरांपुढून जात असतो। आज या ठिकाणी मी थांबलो आहे, पण याचक म्हणून नाही तर यांना यांच्याच उपदेशाच्या 4 व्याख्या सांगायला थांबलो आहे। गणेश भक्तांनो, या दोन्ही घरात 2 वेगवेगळी माणसे राहतात बरं का। आता कोण करतो नात्यांचा आदर आणि कोण करत नाही। अरे कोण करतो संस्कृतीचे रक्षण, कोण करत नाही। हे आहे आपले पहिले घर, हे पहिलेच आहे आणि पहिलेच राहणार। कारण या घरातली माणसं ब्रह्ममुहूर्तावर जागी होतात। ओम संजीवनी वृक्ष मोहिनी तुलसी माता नमः, ओम संजीवनी वृक्ष मोहिनी तुलसी माता नमः। पलीकडे अंगणात आजोबा दिसत आहेत का? ते योग करण्यासाठी बाहेर मोकळ्या हवेत बसले आहेत। सूर्य नमस्कार घालतील आणि सूर्य देवाची प्रार्थना सुरू करतील। जे साधक दररोज सूर्य नमस्कार करतील त्यांना सहस्त्र जन्म दारिद्र्य येत नाही, त्यांना कधीही काहीही कमी पडत नाही। चला चला आवरून घ्या, पटकन आंघोळ करून घ्या, देवाच्या पाया पडा। हा, मी चहा ठेवते सगळ्यांना। भक्तगण हो, तुम्हाला सांगतो, पूर्वी चहा नव्हता, गुळाचा खडा नि पाणी होत, एवढाच फरक होता। घराला अंगण असणं आणि अंगणात चहा प्यायला मिळणं हे भाग्य सगळ्यांना मिळतही नाही। कारण अनेकांची घरं आता जमिनीवर राहिलीच नाही। अहो या उंचच उंच माड्या आणि त्यावरची घरं, अहो 4 फुटावर संपणारी ज्याला बाल्कनी म्हणतात, तिथे आता असते एक सुकलेली तुळस, वाट पाहत असते तिथल्या सुवासिनीची।
ती येईल पाणी घालायला. पण त्यांच्या घरात सकाळ होतच नाही. आहेत ते पडदे ओढून घेतात आणि सकाळच्या सूर्यकिरणाचा सडा पुन्हा अंधार करून टाकतात. बघा बघा बघा, या घरात अजूनही हालचाल नाही. अरे, हालचाल झाली वाटतं. आता झाली तर पहाच. हे गुड मॉर्निंग डिअर. गुड मॉर्निंग. का रे एवढ्या लवकर उठलास? डोकं दुखतंय यार जरा. म्हणून सांगत असते रोज नाही प्यायची. मी बघ वीक मधून एकदा किंवा फार फार तर 2दा. चहा दे यार. देव ना, मला पण पाहिजे. करून आणलाय तेवढा हातात तरी देशील. हा, तेवढं करू शकते. चोकरा उठला का ग माझा? तो उशिरा उठेल. रात्री त्याच्या मित्रांबरोबर गेम खेळत होता. काय मित्र आले होते त्याचे? म्हणजे त्यांच्यासमोर मी ड्रिंक केलेला होतो? अरे म्हणजे ऑनलाईन खेळत होते. हो, थँक गॉड. आणि एवढा काय विचार करतो? सगळ्यांचे डॅड घेतच असते. तुला काय माहिती? मला 100% डाऊट आहे. कारण तुला सांगते, ही आहे या घरातली सकाळ. इथे सकाळीच रात्रीचा विषय सुरू होतो. सूर्य आधी येतो, मागाहून हे येतात आणि आल्यावरही याच गप्पा मारतात. इकडे पहा, इकडे मुलगा